चला आज काहीतरी नवीन फुले माझ्या अंगणमध्ये। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। पण अपराजिताचा लहान सुंदर रूप दिसणारा बोन्साय केला आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने बोन्साय कसा बनवायचा ते बघणार आहोत। व्हिडिओ खूप सुंदर असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। बोन्सायसाठी आपण पसरट आणि कमी खोली असलेला ट्रे घेत आहोत। ट्रेच्या तळाशी असलेल्या ड्रेनेजवर लहान तुकडे ठेवले, जेणेकरून जास्तीचे पाणी सहज बाहेर निघून जाईल आणि मुळे सडणार नाही। आता त्यामध्ये आपण विटांचे तुकडे टाकणार आहे, त्यामुळे विटांच्या तुकड्यामुळे मुळे धरून ठेवतात आणि झाडांची मुळे जास्त बाहेर पडत नाही। आता यामध्ये आपण तयार केलेली मातीचे मिश्रण घेऊया। आपण इथे घेत आहोत 50% नेहमीची बागेतील माती, 30% सेंद्रिय खत, 20% वाळू किंवा कोकोपीट। आता रोपांची निवड। माझा हा बोन्साय 5 वर्षाचा आहे। अपराजिताची वेल खूप वेगाने वाढते, पण जर बोन्साय बनवायचा असेल तर आपण मुख्य खोड थोडे जाड किंवा लाकडी झाले असेल ते बघून घ्यावे। आता रोपाला अगदी हळूवारपणे ट्रेमध्ये मध्यभागी लावून घेऊया। मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या। माती व्यवस्थित दाबून घ्या। आपल्या बोन्सायला एका निसर्गरम्य टेकडीचा लूक देण्यासाठी आपण रोपाच्या मागे हे सुंदर आणि क्रिस्टल स्टोन सेट करत आहोत आणि समोरच्या बाजूला हे छोटेसे सुंदर घर ठेवूया। घराच्या समोर लहान पिवळ्या खड्यांची एक छोटीशी वाट तयार करूया। पहा, अगदी काही मिनिटातच आपला हा छोटासा बोन्साय जिवंत वाटू लागला आहे। या रोपाच्या वरच्या लांब गेलेल्या वेली आणि जास्तीच्या फांद्या आपण प्रून करून घेणार आहोत। छाटणी केल्याने झाड अधिक घनदाट होते। मुख्य खोडाला एक झाडासारखा आकार देऊन जास्तीचे पाने काढून टाकूया। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बोन्सायवर मुबलक फुले कशी आणायची। पहिला, सूर्यप्रकाश। अपराजिता हे उन्हाची आवड असणारे झाड आहे। या बोन्सायला रोज किमान 4 ते 5 तास थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा। 2, पाण्याचे प्रमाण। मातीचा वरचा थर सुकलेला दिसल्यावरच पाणी द्या। जास्त पाण्यामुळे पाने पिवळी पडू शकतात। 3, खत। भरपूर फुलांसाठी दर 15 दिवसातून एकदा कांद्याच्या सालीचे पाणी किंवा 1 चमचा राखेचा वापर करा। यामुळे वनस्पतीला पोटॅशियम मिळते आणि फुले मोठ्या प्रमाणावर येतात। 4 आहे पिंचिंग। नवीन येणाऱ्या कोवळ्या पालवीचे टोके वेळोवेळी कट करत राहा, यामुळे झाड छान गोल आणि घनदाट होईल। अपराजिता बोन्सायची काळजी घेणे खूप सोपे आहे। कीड लागल्यास नीम ऑइलची फवारणी करा। तुम्ही हा बोन्साय तुमच्या गॅलरीमध्ये, बाल्कनीत किंवा खिडकीजवळ ठेवून तुमच्या घराचे सौंदर्य वाढवू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला हा अपराजिताचा बोन्साय? तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असा सुंदर बोन्साय नक्की तयार करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन गार्डनिंग टिप्ससाठी आणि क्रिएटिव्ह आयडियाजसाठी आपल्या माझ्या अंगणला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। गार्डनिंग करीत राहा। धन्यवाद।